रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंगाचं चिंतन आपण करतो. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. नको सांडू अन्न नको सेवूवन, चित्ती नारायण सर्व भोगी. मातेची एखांदी बाळ नेनेसीन, भावना त्या भिन्न मुंडाविया. नको गुंफो भोगी नको पडो त्यागी, लावो निसरे अंगी देवाची या. तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा वळला नाही. फार सुंदर अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये प्रापंचिक राहूनही परमेश्वराची भक्ती कशी करता येईल हे सांगतात, किंवा घरच्या घरी राहून सुद्धा वासनाशून्य मनानं भक्ती करणाऱ्याचं कौतुक करतायत. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, नको सांडू अन्न नको सेवून, चित्ती नारायण सर्व भोगी. महाराज पहिल्या चरणात म्हणतायत की परमेश्वराच्या भक्तीमध्ये तुम्हाला कुठलाही उपवास करायची गरज नाही, उपवासी राहायची गरज नाही. आणि पुढं म्हणतायत की त्याच्यासाठी घर सोडून तुला वनात पण जायची आवश्यकता नाही. मग काय करा म्हणताना म्हणतात, चित्ती नारायण सर्व भोगी. प्रपंचात राहून घरी राहून जे जे काही करतोय ते करताना मनामध्ये आपल्या चित्तामध्ये नारायण परमेश्वर पांडुरंग सदैव असायला पाहिजे असं महाराज सांगतात. पुढं म्हणतायत, मातेची एखांदी बाळ नेनेसीन, भावना त्या भिन्न मुंडाविया. जर परमेश्वर पांडुरंग परमात्मा नारायण आपल्या चित्तामध्ये असेल तर काय होईल हे सांगताना महाराज म्हणतायत की ज्याप्रमाणे जर बाळ आईच्या कडेवरती बसलेला असेल तर आई चालायला लागली की आपोआप बाळ पुढं जातं, त्याला चालायचा सुद्धा त्रास होत नाही म्हणतात. आईच्या कडेला बसलेल्या बाळाला जेवढी विश्रांती मिळते, जेवढं सुख मिळतं, ते सुख तुम्हाला परमेश्वर पांडुरंग चित्तामध्ये ठेवल्याने मिळेल म्हणतात. थोडक्यात तुम्ही सांप्रदायिक मार्ग स्वीकारला तर तुम्हाला मिळेल असं म्हणतात. पण त्यावेळी असंही म्हणतायत महाराज, फार सडेतोर सांगतात. महाराज म्हणतायत, भावना त्या भिन्न मुंडाविया. आईच्या कडेवर बसल्यानंतर त्या बाळानं आईला आईच्या भावनेनंच बदलावं. आपली भावना त्या ठिकाणी भावनेनंच बघावं, आपली भावना बदलू देऊ नये म्हणतात. काय म्हणायचंय महाराजांना, बाळ भावना बदलत नाही, पण संप्रदायाचा, परमेश्वराच्या नामस्मरणाचा, या कामाचा उपयोग आपल्याला पुढे जाण्यासाठी आईसारखा आपल्याला होत असताना त्या आईचा वापर वेगळ्याच कामासाठी, म्हणजे काहीतरी कुणाला तरी लुबाडणूक करण्यासाठी, कुणाला तर फसवण्यासाठी करू नये म्हणून महाराज सांगतात. म्हणजे आपली भावना आईकडं आई म्हणून बघण्याचीच असावी असं सांगतात. आणि पुढं म्हणतायत, नको गुंफू भोगी नको पडू त्यागी. प्रपंचात राहिल्यावर तू त्या भोगात पण गुंपून राहू नकोस, गुंतून पडू नकोस, आणि अगदी त्याग पण करू नको. म्हणजे दोघाला समानतेच्या पातळीवरती बघ म्हणतात. एकदम सोडून पण देऊ नको आणि एकदम त्याच्यात अडकून पण पडू नको सांगतात. लावणी सरे अंगी देवाची. हे भोग पण आणि त्याग पण, जे काही करतोय, जे काही कर्म प्रपंचात राहून करतोय ते परमेश्वराला अर्पण करून टाक म्हणतात. जे करतोय तो परमेश्वर करतोय आणि मी जे करतोय तेही परमेश्वरासाठी करतोय, अशा पद्धतीनं आपलं कर्म असावं म्हणताना शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत, नको तुका म्हणे नको पुसू वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही. आणि हेच नेहमी पहिलं पण किती वेळा तर सांगितलंय आणि आत्ताही तेच सांगतोय. आता परत विचारायच्या भानगडीत पडू नको. घरी राहून भक्ती करता येते का,
तर हो करता येते. बाकीचं कर्मकांड करत बसायची गरजच नाही, स्पष्ट महाराज सांगून टाकते. सगळ्याच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर महाराजांच्या या अभंगाच्या चिंतनातून आपल्याला मिळतं. मी तर प्रापंचिक माणूस आहे, मला जमेल का हे? मी करू शकतो का परमेश्वराचं नामस्मरण? मला जमेल का भक्ती? प्रपंचात तर वेळोवेळी खोटं बोलावं लागतंय, हव्यास सुटत नाही. या सगळ्या गोष्टीचं उत्तर महाराज या अभंगामध्ये देत आहे. महाराज म्हणतात कडक उपवास मला नाही गरज, किंवा त्या पांडुरंगाला त्या उपवासाची गरज नाही, आणि तू घर त्याग करून वनात जाऊन कुठली भक्ती करण्याचा, कुठलं नामस्मरण करण्याचा गरज नाही. मग काय कर? एवढंच कर, जे जे काही करतोय प्रपंचात राहून ते परमेश्वराला साक्षी ठेवून कर. सदैव परमेश्वराचं चिंतन कर, म्हणजे तुझ्या हातून चुकीचं कर्म घडणार नाही. नव्हे तर जे घडेल ते परमेश्वर भक्तीच घडेल म्हणतात. मग येणं काय होईल म्हणताना म्हणतात, तुझ्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या अगदी सहज होईल, विना सायास, विना कष्ट पुढे जातील. फक्त परमेश्वर पांडुरंगाची भक्ती केली किंवा त्या नारायणाला आपल्या चित्तामध्ये सामावून घेतलं तर हे सहज होऊन जाईल. म्हणताना एक सूचना मात्र देत आहेत की परमेश्वराचा, पांडुरंगाचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी, त्या नावाचा, त्या संप्रदायाचा वापर जर कोणी चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या मार्गाने करत असेल तर ते मात्र आईच्या कडेवर बसून तिच्याकडे वेगळ्या भावनेनं बघितल्यासारखं आहे. ते तू मुळीच करू नको म्हणून सांगतो. चला, महाराजांच्या या अभंगाच्या चिंतनातून एवढी गोष्ट नक्की करूया की प्रापंचिक असूनही आपण सगळे लोक परमेश्वर भक्ती करू शकतो. त्यासाठी वेगळं काही करायची आवश्यकता नाही. सदैव तो बघतोय, तो परमेश्वर पांडुरंग परमात्मा, त्याच्यासाठीच जे जे करायचं आहे ते करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्या हातून कुठलंही वाईट काम घडणार नाही. नव्हे तर आपल्या आयुष्यातल्या वाईटात वाईट किंवा कठीणात कठीण कामं सुद्धा सहजपणे चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतील. त्यामुळं आपण पांडुरंगाला आपल्या चित्तामध्ये सदैव ठेवूया आणि आज इथंच थांबूया. रामकृष्ण.